काल भाजपचे खासदार मेधा कुलकर्णी जे आहे त्या परवाच्या दिवशी गरब्यामध्ये डीजेचा आवाज वाढला म्हणून त्या ठिकाणी बंद करण्यासाठी गेलेल्या होत्या. त्या असं म्हणाले की पोलिसांकडे सुद्धा तक्रार केली मात्र दखल घेतली नाही म्हणून मला त्या ठिकाणी जावं लागलं आणि कार्यक्रम बंद करावा लागला. खरं तर काल स्टंटसाठी आता फेमस झालेल्या खासदार पुण्याच्या खासदार आणि भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी या आता स्टंटबाजीमध्येच रंगलेल्या दिसतात. खासदारकी सोडून फक्त कुठल्या तरी मंदिरात घुसायचं, कुठल्या तरी मशिदीत घुसायचं, कुठेतरी रंग द्यायचा, कुठेतरी काहीतरी बंद पाडायचं, कुठेतरी कुलप लावायची, सध्या एवढं चित्र मेधा कुलकर्णी यांच्याकडनं पुण्यात दिसत आहे. खरं पाहायला गेलं तर हिंदुत्वाचा चेहरा किंवा हिंदूंचे सण, हिंदूंचा धर्म आणि हिंदुत्वाची व्याख्या समजावून सांगण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या मेधा कुलकर्णी यांच्याकडनं काल नवरात्र उत्सवामध्ये जे गरबा दांडिया खेळला जातो, नवरात्रसुद्धा हिंदूंचा सण आहे, महत्त्वाचा सण आहे, नवदुर्गांचा तो सण आहे, महिलांसाठी खास विशेष त्यासाठी आयोजन केलं जातं. असा दांडियाचा कार्यक्रम त्यांनी एका ग्राउंडवर जाऊन बंद पाडला. स्वतः त्या स्टेजवरती त्या घुसल्या, तिथून माईक घेतला आणि तो कार्यक्रम इथून पुढे होणारच नाही अशी त्यांनी तिथे घोषणा केली. खरं पाहायला गेलं तर हे करण्यामागचं कारण फक्त प्रसिद्धी आहे, स्टंटबाजी आहे, याच्या पलीकडे काहीच आम्हाला यातनं दिसलं नाही. कारण गणेश उत्सवामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने डीजे वाजवले जातात, दहीहंडीमध्ये सुद्धा असेच मोठमोठ्या डीजेच्या थप्प्या लावल्या जातात, तेव्हा सुद्धा नागरिकांना त्रास होतो. खरं पाहायला गेलं तर लक्ष्मी रस्ता असेल, टिळक रस्ता असेल, कुमटेकर रस्ता असेल, इथे सुद्धा राहणारे रहिवासी हे हिंदूच आहेत. त्यांना 2 दिवस तिथे त्या डीजेंचा आवाजाचा सामना करावा लागतो, त्रास सहन करावा लागतो. मग तेव्हा सुद्धा मेधा कुलकर्णी माईक घेऊन स्टंटबाजी न करता अशाच पद्धतीने गणेश उत्सवाच्या त्या ह्याच्यात शिरून बंद पाडणार का डीजे, याचं उत्तर सुद्धा खासदार मेधा कुलकर्णी यांनी दिलं पाहिजे. आणि एकीकडे त्या पोलिसांवरती आरोप करतात की CP साहेबांनी फोन उचलला नाही किंवा त्यांना मी तक्रार केली होती, मी DCPंना सांगितलं, मी PIला सांगितलं, पण कोणीहीच दखल घेतली नाही. अहो मेधा कुलकर्णी, सरकार तुमचं आहे, सत्ता तुमची आहे, तुम्ही स्वतः भाजपचे खासदार आहात, तुमचे देवेंद्र फडणवीस देवा भाऊ हे आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत. या सगळ्यांना फोन करण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही कनेक्ट करायला हवं होतं मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना फोन करायला हवा होता आणि तातडीने तुम्हाला पोलीस यंत्रणांची मदत तिथे मिळाली असती. प्रत्येक वेळी काही झालं की पोलिसांवरती, अधिकाऱ्यांवरती खापर फोडायची तुमची ही जुनी सवय आता सगळ्यांच्याच लक्षात आलेली आहे. आणि याच्यानंतर पुन्हा हां बाबा ठाकरे गटाचं कोणीतरी बोललं म्हणून पुन्हा एखादी प्रेस कॉन्फरन्स घेऊन डोळ्यातनं कृपा करून अश्रू काढू नका. तुमचं मुळू रडणं बघण्यात पुरेकरांना काहीच रस नाही आहे. आम्हाला काम करणारा खासदार पाहिजे, जो रस्त्यांवरती खड्डे आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, ट्रॅफिकच्या समस्या आहेत, महिलांच्या आरोग्याचे प्रश्न आहेत, महिलांच्या संरक्षणाचे प्रश्न आहेत. इतके मोठे प्रश्न असताना तुम्ही केवळ हिंदुत्वाचा चेहरा घेऊन ज्या पद्धतीने आता वावरताय ते तर सगळ्यांना लक्षात आलेलंच आहे. पण आता हे अजून काहीतरी तुम्ही नवीन चालू केलेलं आहे की आता तुम्ही हिंदूंचे सणच बंद पडायला लागलेले आहात. मग आता हिंदुत्ववादी संघटना याच्यावरती काही बोलणार आहेत की नाही, हा सुद्धा प्रश्न आमचा आहे. हेच जर उद्धव ठाकरे गटाकडनं जर अशा पद्धतीने गरबा किंवा दांडियाचा खेळ बंद पाडला असता किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडनं केलं गेलं असतं किंवा काँग्रेसच्या वतीने केलं गेलं असतं तर हे लोक मुस्लिम धार्जिण आहेत, हे हिंदुत्वाच्या विरोधात काम करतात, यांनी पाकिस्तानात जाऊन राहिलं पाहिजे अशा पद्धतीने हाहाकार माजवला असता, पुण्यामध्ये जाळपोळ सुद्धा केली असती. इतक्या पद्धतीने गलिच्छ राजकारण भारतीय जनता पार्टीवाले करतात. आता या माध्यमातूनच मला मेधा कुलकर्णींना सांगायचं आहे की तुमचेच आमदार, तुमचेच खासदार मोठमोठ्या ग्राउंडवरती आज दांडिया आणि गरबाचे कार्यक्रम आयोजित करतायत. आज चित्रताई वाघ हातामध्ये टिपऱ्या घेऊन नाचतायत. तुमचे राम कदम आहेत आमदार, ते सुद्धा नाचतायत, ते सुद्धा मोठमोठे डीजेंच्या थप्प्या लावून नृत्यांचे कार्यक्रम भरवतायत. मग तुम्ही त्यांनाही थांबवणार का, त्यांनाही हा जाब विचारणार का? कारण खऱ्या अर्थानं या डीजेंच्या थप्प्यांचा सगळ्यांनाच प्रचंड त्रास होतोय. पण तुम्ही फक्त एक कोपरा पकडून काम करू नका, सर्वसमावेशक पुण्याच्या दृष्टीने काम करा. फक्त कोथरूड किंवा कोथरूडचा एखादा कोपरा असं न धरता दहीहंडीमधले डीजे, गणेशोत्सवातले डीजे हे पूर्णतः बंद कसे होतील याकडे तुम्ही लक्ष द्या. इतकंच या माध्यमातून मी आमदार कुलकर्णी यांना आवाहन करते.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.